झी 24 तास एक पाऊल पुढे। यानंतर वळूया दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि अर्थातच वेगळ्या धाटणीच्या मादक आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं निधन झालंय। त्या 94 वर्षांच्या होत्या। मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मेरे पिया गए रंगून, कभी आर कभी पार, कजरा मोहब्बत वाला यासारखी त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत। लाहोरच्या पेशावर रेडिओ स्टेशनमध्ये त्यांनी 1947 साली आपल्या करिअरची सुरुवात केली। कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, सय्या दिल में आना रे, लेके पहला पहला प्यार अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत। जुन्या जमान्यातल्या जवळजवळ सर्व संगीतकारांनी त्यांच्या या हटके आवाजाचा उपयोग करून घेतला असला तरी ओपी नय्यर आणि नौशाद यांच्यासोबत शमशाद बेगम यांची चांगलीच भट्टी जमली होती। त्या प्रसिद्धीपासून कायमच लांब राहिल्या। साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण ठरला। या संदर्भातच गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया। निसर्गातले जे काही सुंदर आवाज असतात की जे आपापले इतका वेगळा त्यांचा रंग असतो, इतका एक वेगळा बाज असतो, असे काही आवाज एक फार वेगळ्या प्रकारचे आपल्या नैसर्गिक आपण म्हणतो ना संपत्ती, तशा हे सगळे व्हॉइसेस आपले आहेत आणि एकानंतर एक चांगले चांगले व्हॉइसेस आपल्यामधून जातात। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे मला असं वाटतं की हे आपल्या परंपरेतले जसे मोठे मोठे वाडे असतात, किल्ले असतात, एखादी मोठी आपण ज्याला म्हणतो की ऐतिहासिक वास्तू असतात, या ऐतिहासिक वास्तू असतात ज्या ढासळत आहेत असा फील येतो मला जेव्हा असे व्हॉइसेस जातात तेव्हा। कारण यांच्या बरोबर ती हिस्ट्री पण असते फिल्म इंडस्ट्रीची, म्युझिक इंडस्ट्रीची, आणि तो इतिहास पण त्या ठिकाणी कुठेतरी संपतो अशी एक भीती वाटते। झी 24 तास एक पाऊल पुढे।